नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर लेक्चर बनवत आहोत आणि अभ्यास मित्राच्या लेक्चरमधून जसेच्या तसे प्रश्न येत आहे परीक्षेमध्ये। आम्हाला खूप सारे मुलांचे मेसेज आलेले आहे। मग आजही आपण तसाच टॉपिक घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे पहिल्या घडामोडी। ज्या घडामोडी फर्स्ट टाइम घडतात त्यावर आपल्याला 100% प्रश्न विचारला जातो। आणि मग 2023 मधील आणि 2022 मधील ज्या काही फर्स्ट टाइम घडामोडी घडलेले त्यावर आपण हे लेक्चर घेत आहोत। टॉप 100 क्वेश्चन आपण इथे बघणार आहोत आणि या 100 क्वेश्चनची उत्तरे आपण विथ एक्सप्लेनेशन इथे अभ्यासणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला फक्त लेक्चर स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंत ध्यान देऊन बघायचंय। परीक्षेमध्ये 100% फायदा होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो। त्याचबरोबर तुम्हाला अभ्यास मित्र सोबत जर प्रॉपर परीक्षेची तयारी करायची असेल तर आपला अभ्यास मित्राचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्यामध्ये वेगवेगळे बॅचेस आहे। आताच डिपार्टमेंटल PSI ची आणि आरोग्य सेवकची बॅच आम्ही ऍड केलेली आहे। त्या बॅचेस मधून तुमची प्रॉपर तयारी होऊन जाईल। त्याचबरोबर टेलिग्रामचं आपलं चॅनल सुद्धा आहे, त्याला सुद्धा फॉलो करा, जॉईन व्हा। त्याचबरोबर इन्स्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करायचं आहे। एवढ्या सगळ्यांची लिंक जी ती या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ऍप्लिकेशनची म्हणा किंवा टेलिग्रामची म्हणा। तर तुम्ही तिथे जॉईन राहा। टेलिग्रामवर तुम्हाला प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन मिळणार आहे आणि इन्स्टावर आपण अभ्यास विषयक रील्स लवकरात लवकर अपलोड करायला सुरुवात करणार आहे। त्यामुळे तुम्हाला या सर्वच गोष्टींचा फायदा होणार आहे। आणि एवढं बोलून आता आपण आपलं जे लेक्चर आहे ते सुरू करूया। मित्रांनो, आजच्या लेक्चरचा जो पहिला क्वेश्चन आहे, भारतातील पहिले सौर शहर किंवा भारतातील पहिली सोलार सिटी कुठे कोणती बनलेली आहे? तर बघा, सोलार सिटी म्हणजे ज्या सिटीमध्ये सगळीकडे आपल्याला असे सौर पॅनल बघायला मिळतील, असं सौर शहर कुठे बनलेलं आहे? ज्या शहराला जास्तीत जास्त वीज पुरवठा या सौर पॅनल अंतर्गत होतो किंवा यामधून निर्माण झालेल्या विजेमधून होतो, असं पहिलं शहर बनलेलं आहे सांची, जे मध्य प्रदेशमध्ये। इथं बऱ्यापैकी आपल्याला प्राचीन स्तूप सुद्धा बघायला मिळतात। तर सांची हे भारतातील पहिले सौर शहर किंवा इंडियाज फर्स्ट सोलार सिटी म्हणून डेव्हलप झालेला आहे किंवा बनलेला आहे। त्यानंतर इंटरनॅशनल मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क हा भारतामध्ये पहिल्यांदा कुठे बनत आहे? तर इंटरनॅशनल मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क नेमकं काय असतो? तर बघा मित्रांनो, अन्नधान्य स्टोअर करून ठेवण्यासाठी किंवा फ्लिपकार्ट, अमेझॉनवरून तुम्ही वस्तू मागवता, तर तुम्ही वस्तू मागवता त्या कुठेतरी स्टोअर करून ठेवलेल्या असेल तेव्हा तुम्ही मागवता आणि मग त्या स्टोरेज मधून त्या तुम्हाला सेंड केले जातात किंवा पाठवले जातात। तर आपण जर बघितलं तर असे स्टोरेज जे निर्माण केले जातात मोठ्या प्रमाणावर, त्याला म्हटलं जातं मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क। आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अशा प्रकारचा मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क भारतामध्ये डेव्हलप होतोय आणि भारतामध्ये हा आसाममध्ये जोगीघोप या ठिकाणी बनवला जात आहे। तर जोगीघोप आसाममध्ये इथे इंटरनॅशनल मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क बनवला जाणार आहे। इथे वेगवेगळ्या देशासोबत आपण ज्या देशाकडून वस्तू घेणार आहे त्या इथे स्टोअर केल्या जाणार आहे। आपल्याला दुसऱ्याला देण्यासाठी ज्या वस्तू आहे त्या सुद्धा इथे स्टोअर केल्या जाणार आहे। अन्नधान्य आणि इतर गोष्टीशी रिलेटेड ज्या काही वस्तू आहे त्या सगळ्या या ठिकाणी स्टोअर केल्या जाणार आहे। तर इंटरनॅशनल मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क जोगीघोप आसाममध्ये आहे। यानंतर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी वॉटर बजेट पहिल्यांदा कोणी मांडलेले आहे? दरवर्षी आपण इकॉनॉमिक बजेट मांडतो, केंद्र पातळीवर, राज्य पातळीवर। इकॉनॉमिक बजेटवर असतं की आम्ही या वर्षात किती खर्च करणार आहे, आम्हाला कुठून किती उत्पन्न मिळणार आहे। तशाच प्रकारे केरळने आता काय केलेलं आहे मित्रांनो, वॉटर बजेट मांडलेलं आहे। या वॉटर बजेटचा नेमका अर्थ काय आहे? तर आम्हाला पावसाळ्यामध्ये पडलेलं किती पाऊस पडला, आम्हाला किती पाणी साचवायचं, किती पाणी आम्हाला लागणार आहे, याविषयीची सर्व माहिती या वॉटर बजेटमध्ये मांडण्यात आलेली आहे। ज्या प्रकारे अर्थसंकल्प असतो त्या प्रकारे हा पाण्याचा एक संकल्प आपण म्हणू शकतो। तर हे वॉटर बजेट कोणी मांडलेलं आहे? सर्वप्रथम तर केरळ या राज्याने सर्वप्रथम वॉटर बजेट मांडलेलं आहे। यानंतर भारतातील पहिली सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साइट कोठे स्थापन केली जाईल? तर बघा मित्रांनो, तुम्ही इलॉन मस्क जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहे। स्पेसएक्स, त्यानंतर स्टारलिंक, त्यानंतर आपण जर बघितलं स्पेसएक्सचा एक प्रकल्प आहे स्टारलिंक। त्याचबरोबर त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या आहे, न्यूरालिंक नावाची एक कंपनी आहे, त्याचबरोबर टेस्ला नावाची एक कंपनी आहे। तर स्पेसएक्सचे जे फाउंडर आहे इलॉन मस्क, त्यांनी काय केलेलं आहे, सॅटेलाइट इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी स्टारलिंक नावाचा एक प्रकल्प सुरू केला। हे स्टारलिंक प्रकल्प काय आहे? तर अवकाशामध्ये सॅटेलाइट मार्फत इंटरनेट प्रोव्हाइड केलं जाणार आहे। मग तसाच एक प्रकल्प भारतामध्ये एक युकेची कंपनी म्हणजे इंग्लंडची कंपनी जिचं नाव आहे वनवेब। आता ही वनवेब कंपनी इस्रोला म्हणाली की आम्ही काय करतो, सॅटेलाइट डेव्हलप करतो। इस्रोचं काम काय राहील, ते सॅटेलाइट अवकाशामध्ये पाठवणं। मग आपण दोघं मिळून काम करू आणि स्टारलिंक प्रमाणे सॅटेलाइट इंटरनेट प्रोव्हाइड करू।
मग हे सॅटेलाइट इंटरनेट प्रोव्हाइड करण्यासाठी पहिली साईट किंवा पहिलं ठिकाण यांनी कोणतं निवडलं, तर पहिलं ठिकाण यांनी निवडलेलं आहे गुजरात. ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची. गुजरातला यांनी पहिले प्राधान्य दिलेलं आहे. तर गुजरात ही सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साईटची पहिली ठिकाण आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साईट हे काय आहे, तर हे इंटरनेट प्रोव्हाइड केलं जाणार आहे या सॅटेलाइटच्या मार्फत. ही कंपनी आहे, हे कोणाकडून प्रोव्हाइड केलं जाणार आहे, OneWeb कंपनी आहे युनायटेड किंगडमची. आणि इस्रो यामध्ये महत्वाचा रोल इस्रोचा असणार आहे. तर भारतातील पहिली सॅटेलाइट नेटवर्क प्रोव्हाइड होणारी पहिली साईट आहे गुजरात. मी तुम्हाला सगळं सांगितलं, परत एकदा एक्सप्लेन करतो. कोणत्या राज्याला पहिल्यांदा सॅटेलाइट इंटरनेट मिळणार आहे, गुजरातला मिळणार आहे. ठीक आहे. ती कंपनी कोण प्रोव्हाइड करणार आहे, OneWeb. कोण हिला मदत करणार आहे, इस्रो. म्हणजे भारताची एक स्वतःचं सॅटेलाइट इंटरनेट आता बनत आहे आणि ते आपण प्रोव्हाइड करणार आहे. सिंपल. यानंतर पुढे जाऊया. बघा, 4 रनवे असलेलं भारतातील पहिलं विमानतळ कोणतं आहे. बघा, विमान ज्या धावपट्टीवरून उडतं, ठीक आहे, किंवा विमान ज्या काही रोडवरून उडतं त्याला म्हटलं तर रनवे. आता भारतामध्ये एक पहिलं विमानतळ असं बनलेलं आहे की ज्याला 4 रनवे. तर या विमानतळाचं नाव आहे दिल्लीचं विमानतळ आणि दिल्लीच्या विमानतळाचं नाव आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. हे पहिलं विमानतळ असं बनलेलं आहे की त्याला 4 रनवे आहे, म्हणजे 4 धावपट्ट्या आहेत. ठीक आहे. तर ही बाब लक्षात ठेवायची. धावपट्ट्या मी क्रिकेटशी संबंधित आहे, पण मी तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. 4 रोड असणार आहे, तर त्यावरून हे काय बनणार आहे, 4 रोड असलेलं विमानतळ कोणतं बनलेलं आहे, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. ठीक आहे. यालाच इंग्रजीमध्ये रनवे म्हटलं जातं. ठीक आहे. मी ती क्रिकेटची संकल्पना सांगितली तुम्हाला, कारण ती आपल्याला प्रचलित राहते. यानंतर पुढे जाऊया. अदानी समूहाने भारतातील पहिलं आंतरराष्ट्रीय ऊर्जा प्रकल्प अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट हा कोठे सुरू केलेला आहे. तर बघा, अदानी समूहाने अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट. तर बघा, हा पॉवर प्लांट काय असतो, तर वाफेच्या साह्याने काय केलं जातं यामध्ये, तर विजेची निर्मिती केली जाते. पण ही विजेची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली जाते. अशा प्रकारचा अदानी समूहाने भारतातील पहिलाच अल्ट्रा सुपर. ठीक आहे. आता विजेची निर्मिती जर थोड्याफार प्रमाणावर होत असेल तर ते ठीक आहे, पण आता हा जो पॉवर प्लांट आहे हा जवळपास 1,500 मेगावॅट वीज निर्मिती करणार आहे. आणि अशा प्रकारचा 1,500 मेगावॅट वीज निर्मिती असणारा जो काही प्रकल्प आहे त्याला म्हटलं तर अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट. तर हा भारतामधील गोड्डा राजस्थानमध्ये बनवला जात आहे अशा प्रकारचा प्लांट. ठीक आहे. खूप जास्त प्रमाणावर ऊर्जा निर्मितीसाठीचा हा अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट जो आहे तो गोड्डा झारखंडमध्ये बनवला जात आहे. झारखंड. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. इतिहासात पहिल्यांदाच द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या विधानसभेला संबोधित केलं. तर बघा, प्रश्न सिंपल हा आहे की द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्यानंतर यांनी कोणत्या राज्याच्या विधानसभेमध्ये पहिल्यांदा भाषण केलं, तर ती विधानसभा आहे राजस्थान. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिली ई स्पोर्ट अँड ब्रेक डान्स अकादमी कुठे स्थापन करण्यात आलेली. तुम्ही स्पोर्ट अकॅडमी ऐकलं असेल. जसं आपलं क्लासेस असतात शिक्षणासाठी, तसं खेळाच्या शिक्षणासाठी स्पोर्ट अकॅडमी असतात. आता ई स्पोर्ट अकॅडमी म्हणजे समजून घ्या की खेळाविषयीचं शिक्षण एकतर ऑनलाईन दिलं जाईल किंवा ऑनलाईन जे खेळ असतात त्याविषयीचं शिक्षण दिलं जाईल. अशा प्रकारची अकॅडमी आणि ब्रेक डान्स विषयीची अकॅडमी कुठे सुरू करण्यात आलेली आहे, तर मध्य प्रदेशमध्ये ही ई स्पोर्ट अँड ब्रेक डान्स अकादमी अलीकडे सुरू झालेली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. अलीकडे कोणत्या राज्याच्या खाजगी वृत्तवाहिनीने भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI न्यूज अँकर लिसा लॉन्च केलेली आहे. तर बघा, सिंपल प्रश्न असा आहे की ही जी न्यूज अँकर ही तर तुम्हाला मुलगी दिसत असेल, ही खरोखर मुलगी नाही. हिचं नाव आहे लिसा आणि ही कम्प्युटरने आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केलेली एक मुलगी आहे. ही कोणत्या राज्याच्या वृत्तवाहिनीने लॉन्च केलेली आहे, तर याचं उत्तर असणार आहे ओडिशा राज्याच्या वृत्तवाहिनीने हिला लॉन्च केलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा, लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र. बघा, आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूला सरकारमध्ये खूप सारा भ्रष्टाचार होत असतो, बरोबर. मग हा जो भ्रष्टाचार आहे, ठीक आहे, तर ज्या ठिकाणी ज्या संस्थेमध्ये होत नाही तर त्या संस्थेला अमेरिकेची कंपनी ती काय करते, एक प्रमाणपत्र देते की तुमच्या कंपनीमध्ये काही काम करण्यासाठी लाच घेतली जात नाही. आणि त्याविषयीचं प्रमाणपत्र जे आहे तर ते अमेरिकन ग्रीन नावाची एक कंपनी, त्या कंपनी मार्फत
हे प्रमाणपत्र दिलं जातं. मग हे प्रमाणपत्र भारतातील कोणत्या कंपनीला मिळालेलं आहे? तर ONGC ला हे प्रमाणपत्र मिळालेलं आहे. म्हणजे ONGC मध्ये कोणतंही काम करण्यासाठी कोणतीही लाच दिली जात नाही, असं हे प्रमाणपत्राचा अर्थ आहे. यानंतर पुढे जाऊया, पुढील प्रश्न घेऊया. मजुराच्या कल्याणासाठी अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजना कोणी सुरू केली? तर बघा, मजुरांच्या कल्याणासाठी अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजना कोणी सुरू केली? तर ही सुरू केली गुजरात राज्याने. गुजरात राज्याने जे काही मजूर कामगार जे असतात, जे समजून घ्या घर बांधण्याचं काम करतात किंवा इतर ठिकाणी जे कामगार लोक असतात, तर मजूर लोकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली, जे दिवसाच्या मजुरीवर काम करतात, ज्यांना महिन्याचा फिक्स पगार नसतो, दिवसाला गेलं की 300 रुपये मिळतात, 200 रुपये मिळतात, 400 रुपये मिळतात. अशा मजुरांनी काय करायचं? वर्षाचे 499 रुपये भरायचे आणि त्यांना आरोग्यविषयक विमा गुजरात सरकारमार्फत मिळेल 10 लाखांचा. अशा प्रकारची ही योजना आहे. हिचं नाव आहे अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजना. तर इथं आरोग्याची सुरक्षा या मजुरांना दिली जाणार आहे. याचं उत्तर असणार आहे गुजरात राज्य. तर सिंपल योजना काय? अंत्योदय श्रमिक सुरक्षा योजना काय आहे की वर्षाचे 499 रुपये भरायचे आणि मग या बदल्यात 10 लाखाचा विमा मिळणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा पुढील प्रश्न, युनायटेड नेशनला 3 वेळा संबोधित करणारी भारतातील पहिली तरुण महिला कोण बनलेली? म्हणजे युनायटेड नेशन मध्ये बघा प्रत्येक देशाचे काय असतात? प्रतिनिधी असतात. आणि मग समजून घ्या, उद्या जर पाकिस्तान म्हणला की भारत काय करतोय, भारत आम्हाला ब्लॉक करतो, असं करतो, भारत आम्हाला दहशतवादी देश म्हटला, तर त्याचं उत्तर देण्यासाठी आपलं कुणीतरी प्रतिनिधी तिथं असलं पाहिजे. आणि मग आपले प्रतिनिधी तिथं नेहमी उत्तर देताना आपल्याला दिसतात. आणि आपण जर बघितलं तर इथं दीपिका देशवाल ही सगळ्यात तरुण युवती ठरलेली आहे की जिने युनायटेड नेशन मध्ये भारताला 3 वेळा रिप्रेझेंट केलेले, म्हणजे भारताच्या बाजूने उत्तर देण्याचं काम केलेलं आहे. सिंपल एवढं लक्षात ठेवायचं, दीपिका देशवाल. आणि सध्या युनायटेड नेशन मध्ये कायमस्वरूपी प्रतिनिधी म्हणून नियुक्त झालेली पहिली महिला कोण आहे? तर रुचिरा कंबोज. रुचिरा कंबोज. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, युनायटेड नेशन मध्ये भारताची कायमस्वरूपी प्रतिनिधी बनलेली पहिली महिला कोण आहे? रुचिरा कंबोज. आणि दीपिका देशवाल कोण आहे? भारताला 3 वेळा युनायटेड नेशन मध्ये रिप्रेझेंट करणारी पहिली तरुण महिला आहे. त्यांचं नाव आहे दीपिका देशवाल. यानंतर पुढे जाऊ. 13वा क्वेश्चन, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतातील पहिल्या सहकारी सैनिक स्कूलची पायाभरणी कुठे केली? आता बघा, सहकारी तत्व नेमकं काय असतं हे समजून घेऊ पहिले. बघा, आता मी समजून घ्या, एखादी गोष्ट सुरू केली तर ती झाली माझी खाजगी वस्तू. सरकारने जर एखादी गोष्ट सुरू केली तर ती झाली सरकारी वस्तू. पण आपण 10-12 जण एकत्र आलो, तुमच्यातले 10-12, मी, आपण सगळे मिळून एकत्र आलो. आपण म्हटलो की आपण काय करूया, 1000 रुपये प्रत्येक जण इन्व्हेस्ट करूया आणि एक छोटीशी कंपनी स्टार्ट करूया. समजा एक वेल्डिंगचं दुकान सुरू करूया. म्हणजे अशा प्रकारे जर आपण एखादी गोष्ट सुरू केली त्याला म्हटलं तर सहकारी तत्व. सगळ्यांनी एकत्र यायचं मग एखादी गोष्ट सुरू करायची. मग त्या प्रकारे सहकारी सैनिक स्कूल अलीकडे सुरू करण्यात आलं आणि ते मेहसाणा गुजरातमध्ये सुरू केलं गेलं. आणि हे भारतातील पहिल्या सहकारी तत्वावर सुरू करण्यात आलेली शाळा आहे सैनिकांसाठी. बाकी इतर शाळा तर सहकारी तत्वावर आहे, पण स्पेशली सैनिकी स्कूल जे सहकारी तत्वावर सुरू झालेले आहे ते मेहसाणा गुजरात इथे सुरू झालेलं आहे. यानंतर सिंगल प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी EPR क्रेडिट मिळवणारी भारतातील पहिली शहरी संस्था कोणती असेल? तर बघा, प्रश्न समजून घेऊ त्यानंतर उत्तराकडे जाऊ. बघा, एक EPR प्रमाणपत्र दिलं जातं. EPR नावाचं एक प्रमाणपत्र आहे. तर EPR नावाचं प्रमाणपत्र अलीकडे दिलं जातं. याला एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी म्हटलं जातं EPR ला. मग आता हे EPR प्रमाणपत्र कधी दिलं जातं? जेव्हा तुम्ही तुमच्या शहरामध्ये प्लास्टिकचं योग्य नियोजन करता, योग्य वापर करता, त्यानंतर त्याचं योग्य मॅनेजमेंट करता, त्याचं पुनर्सायकलिंग करता, तेव्हा तुम्हाला EPR प्रमाणपत्र मिळतं. मग आता आपण जर बघितलं तर इंदोर ही महानगरपालिका जी आहे किंवा इंदोर शहर आहे, याला हे EPR प्रमाणपत्र मिळालेलं आहे. इंदोर शहर हे पहिलं शहर ठरलेलं आहे EPR प्रमाणपत्र मिळवणार. जर तुम्ही प्लास्टिक बद्दल काहीच मॅनेजमेंट केलं नाही तर या EPR अंतर्गत तुम्हाला दंड सुद्धा ठोठावला जाणार आहे. ठीक आहे. तर इंदोर शहराने चांगलं काम केलं म्हणून यांना EPR प्रमाणपत्र मिळणार आहे. मग याचे अनेक फायदे सुद्धा आहे, ते आपण दुसऱ्या एखाद्या लेक्चरमध्ये बघूया. यानंतर पुढे जाऊया. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की EPR क्रेडिट मिळवणारी भारतातील पहिली शहरी संस्था कोणती किंवा पहिले शहर कोणतं? तर इंदोर. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कुठून आपला प्रवास सुरू करेल? तर भारतातील
पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन जी आहे ती हरियाणामध्ये सुरू होणार आहे आणि हरियाणामधील जिंद ते सोनीपत या 2 ठिकाणांदरम्यान ही ट्रेन धावणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेद वन पार्क कुठे सुरू होत आहे? तर बघा वेद वन पार्क काय आहे? तर भारताचे जे ऋग्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे, यजुर्वेद आहे यांची माहिती या वेद वन पार्क मध्ये मिळणार आहे आणि हे कुठे सुरू होत आहे? तर हे उत्तर प्रदेशमधील नोएडा या ठिकाणी वेद वन पार्कची निर्मिती केली जात आहे. यानंतर भारतीय रेल्वेने भारतातील पहिला केबल स्टेड रेल्वे ब्रिज कुठे बांधलेला आहे? तर बघा रेल्वेसाठीचा हा केबलचा जो ब्रिज आहे भारतातील पहिला, हा कुठे बांधला जात आहे? तर मित्रांनो हा बांधला जात आहे जम्मू काश्मीरमध्ये. तर जम्मू काश्मीर जर आपण बघितलं तर पूर्ण डोंगराळ भाग आहे आणि या डोंगराळ भागामध्ये हा केबलद्वारे रेल्वेचा ब्रिज बांधला जात आहे. यानंतर आरोग्याविषयक हक्क देणारे विधेयक आणणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं बनलं? तर आरोग्याचा हक्क देणारं विधेयक आणणारं पहिलं भारतीय राज्य बनलेलं आहे राजस्थान. आता आरोग्यविषयक हक्क म्हणजे तुम्हाला आरोग्यविषयक काही हक्क आहे, जसं की लेडीजसाठी एक सेपरेट हॉस्पिटल असलं पाहिजे, त्यानंतर प्रत्येक व्यक्तीला आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे, मग त्याला गव्हर्नमेंट स्पॉन्सर करेल किंवा गव्हर्नमेंट त्यासाठी पैसा पुरवल. तर अशा प्रकारचा आरोग्य हक्क देणारं पहिलं विधेयक मांडणारं पहिलं राज्य आहे मित्रांनो राजस्थान. तर राजस्थानने हे आरोग्यविषयक हक्काचं पहिलं विधेयक मांडलेलं आहे. आजपर्यंत कोणत्याही राज्याने अशा प्रकारचं विधेयक मांडलेलं नाही. त्यानंतर 100% रेल्वे विद्युतीकरण पूर्ण करणारं पहिलं राज्य कोणतं? बघा रेल्वे एकतर विजेच्या साहाय्याने चालते अशा प्रकारे किंवा ती कोळशाच्या साहाय्याने चालते. 2 प्रकारचे इंजिन असतात रेल्वेला, एक ते विजेच्या साहाय्याने चालणारं किंवा कोळशाच्या साहाय्याने चालणारं. मग आता हरियाणा हे पहिलं असं राज्य बनलेलं आहे की ज्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये रेल्वे ही विजेच्या साहाय्याने चालते, कोळशाचा वापर केला जात नाही. पहिलं राज्य कोणतं आहे? हरियाणा. 100% रेल्वे विद्युतीकरण करणारं. यानंतर बघा भारतातील पहिला अंडर सी रोड बोगदा कोणत्या शहरात बांधला जात आहे? तर बघा भारतातील पहिला अंडर सी रोड बोगदा जो आहे तो मुंबईमध्ये बांधला जात आहे. रोड बोगदा, ठीक आहे, रोड बोगदा कशासाठी असणार? वाहनांसाठी असणार. जे काही रस्त्यावर धावणारी वाहनं असणार ती बोगद्यामधून वाहणार आणि तो बोगदा समुद्राच्या आत असणार. त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्हाला असा प्रश्न आला की अंडर सी रेल्वे बोगदा कुठे बांधला जाते? तर अंडर सी रेल्वे बोगदा ठाण्यामध्ये डेव्हलप केला जाते. मग त्या समुद्रामधील त्या बोगद्यामधून काय धावणार? रेल्वे धावणार. ठीक आहे, रेल्वे धावणार. इथं जरी रेल्वेचं चित्र दिसत असेल तरी पण फरक लक्षात घ्या. अंडर सी रोड बोगदा जो आहे तो मुंबईमध्ये बांधला जात आहे आणि अंडर सी रेल्वे बोगदा जो आहे तो ठाण्यामध्ये बांधला जाते. दोन्ही समुद्राच्या खालून आहे, पण कुठून काय धावणार आहे? तर वाहनं कुठून धावणार आहे? तर मुंबईच्या बोगद्यामधून आणि ठाण्याला जो बोगदा असेल अंडर सी मध्ये तर त्यामधून रेल्वे धावणार आहे. फक्त हा फरक लक्षात ठेवायचा आहे. यानंतर 24/7 आरोग्य सेवा भारतातील पहिलं टेलेमानस चॅटबॉट कुठे सुरू करण्यात आलेलं? सिंपल प्रश्न समजून घेऊ की दिवसाचे 24 तास आणि आठवड्याचे 7 दिवस आरोग्य सेवा मिळणार आहे आणि ती आरोग्य सेवा कोण देणार आहे? तर एक टेलिमानस नावाचा चॅटबॉट. जसं की तुम्ही ChatGPT ऐकलं असेल, तुम्हाला माहित असेल की तुम्ही त्याला एखादा प्रश्न विचारला की तो तुम्हाला उत्तर देतो. तसंच तुमच्या मानसिक आरोग्याशी संबंधित जर तुम्ही एखादा प्रश्न विचारला तर तुम्हाला आता या टेलेमानस चॅटबॉटच्या साहाय्याने उत्तर मिळणार आहे. आणि हा टेलेमानस चॅटबॉट कुठे लॉन्च करण्यात आलेला आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये हा टेलेमानस चॅटबॉट जो आहे तो लॉन्च करण्यात आलेला आहे. पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये हा सुरू करण्यात आलेला आहे. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिली स्वदेशी अणुभट्टी, काय लक्षात ठेवायचं महत्वाच्या गोष्टी. भारतातील पहिली स्वदेशी अणुभट्टी काक्रापारा अणुऊर्जा प्रकल्प जो आहे तो कोणत्या राज्यात सुरू झाला? तर बघा भारतातील पहिली स्वदेशी अणुभट्टी कुठे सुरू करण्यात आली? तर गुजरातमध्ये भारतातील पहिली स्वदेशी अणुभट्टी विकसित करण्यात आली किंवा सुरू करण्यात आलेली आहे. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिले ड्रोन पोलीस युनिट. बघा पोलीस युनिटमध्ये वेगवेगळे असतात. ट्रॅफिक पोलीस असतात, त्यानंतर आपण म्हणूया की ग्रामीण भागात पोलिसांची एक वेगळी तुकडी असते, शहरी सिटी पोलीस वेगळे असतात, त्यामध्ये वायरलेसमध्ये काही पोलीस असतात. तर असे पोलिसांच्या वेगवेगळ्या तुकड्या असतात. आता पोलिसांमार्फत ड्रोनचा सुद्धा वापर केला जाणार आहे आणि ड्रोनसाठी सेपरेट
तुकडी किंवा युनिट आता कोणत्या राज्याने बनवलेले आहे, तर आपण जर बघितलं तर चेन्नईचे जे काही पोलीस आहे त्यांनी आता ड्रोन पोलीस युनिट सुरू केलेलं आहे आणि पहिलं शहर चेन्नई बनलेलं आहे की ज्यामध्ये ड्रोन पोलीस युनिट जे आहे तर ते स्थापित करण्यात आलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. भारतातील सर्वात मोठ्या खासगी रेल्वे कोच फॅक्टरीचं उद्घाटन कोठे करण्यात आलं? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की जे काही सरकारी रेल्वे कोच फॅक्टरी कुठे आहे. आता मी तुम्हाला खासगी रेल्वे कोच फॅक्टरीचं इथे उत्तर देतो. बघा, कोंडाकल तेलंगणा या ठिकाणी काय करण्यात आलेले, खासगी म्हणजे जे काही बिझनेसमॅन असतात खासगी, त्यांनी रेल्वेचे कोच बनवणं सुरू केलेलं आहे. रेल्वे कोच, रेल्वेचे जे डबे असतात तर ते या फॅक्टरीमध्ये बनवले जाणार आहे आणि ही खासगी व्यक्तीने सुरू केलेली फॅक्टरी तेलंगणामधील कोंडाकल या ठिकाणी सुरू झालेली आहे. सरकारी कुठे आहे हे तुम्ही मला सांगायचं. रेल्वेच्या डब्याची कुठे आहे, रेल्वेच्या इंजिनची कुठे आहे, हे दोन्ही जरी एक्सप्लेन केलं तरी चालेल. यानंतर पुढे जाऊया. 25वा क्वेश्चन आहे. भारतातील भूवैज्ञानिक सर्वेक्षण GSI ने 184 दशलक्ष वर्षापूर्वी तयार झालेली भारतातील सर्वात मोठी नैसर्गिक कमान कुठे शोधून काढलेली आहे? तर बघा, कधी कधी डोंगर असतो किंवा एखादा असा उंचवट भाग असतो आणि त्याला जर असं एखादं छिद्र पडलेलं असलं, ठीक आहे, तर याला म्हटलं तर नैसर्गिक कमान. ठीक आहे, यामधून तुम्ही जाऊ शकता, येऊ शकता किंवा तुम्ही इथं बसू शकता. अशा प्रकारची एक नैसर्गिकरित्या एक कमान तयार झालेली असते. भूगोलामध्ये, या जगाच्या भूगोलामध्ये एक महत्वाची संकल्पना आहे. ठीक आहे, तर ही जी नैसर्गिक कमान आहे तर ही भारतामध्ये सगळ्यात जुनी कमान अलीकडे शोधून काढण्यात आलेली आहे. ही कुठे आहे, तर ही सुंदरगड ओडिशा या ठिकाणी आहे. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला, जर तुम्हाला कधी राजगडवर जायला मिळालं तर राजगडवर सुद्धा जो आपला राजगड आहे त्याचा एक डोंगराचा जो काही भाग आहे तिथं सुद्धा अशा प्रकारची नैसर्गिक कमान तयार झालेली आहे. जर तुम्हाला जाणं शक्य झालं नाही तर तुम्ही इंटरनेटवर राजगडचा कुणाचा जरी लॉग बघा, त्यामध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया. भारतातील पहिलं कार्बन न्यूट्रल विलेज म्हणून कोणतं गाव किंवा कोणतं ठिकाण ओळखलं जाणार आहे? तर बघा, भारतातील पहिलं कार्बन न्यूट्रल जे ठिकाण असणार आहे ते भिवंडी तालुक्याला कार्बन न्यूट्रल म्हणून डेव्हलप केलं जात आहे. तर त्यामुळं हा क्वेश्चन महत्वाचा आहे. बघा, भारतातील पहिलं कार्बन न्यूट्रल, इथं गाव दिलेलं आहे पण ठिकाण तुम्ही लक्षात ठेवा. भारतातील पहिलं कार्बन न्यूट्रल ठिकाण कोणतं असणार आहे? भिवंडी तालुका जो आहे महाराष्ट्रातील, तो भारतातील पहिला कार्बन न्यूट्रल ठिकाण बनणार आहे. कार्बन न्यूट्रल होणं म्हणजे काय मित्रांनो? तर बघा, आता वातावरणामध्ये कारखान्यांमुळं त्याचबरोबर वाहनांमुळं वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत आहे. आता ते जे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आहे हे कारखाने येण्यापूर्वी, वाहनं येण्यापूर्वी, आपण जर एक 1600च्या अगोदर जर गेलो, आपण 1600 किंवा 1700च्या अगोदर जर गेलो तर तेव्हा वातावरण स्वच्छ असायचं, काही प्रदूषण नसायचं. तर त्यावेळी वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड अस्तित्वात होता औद्योगिकरणापूर्वी, तेवढाच कार्बन डायऑक्साईड सध्या वातावरणामध्ये परत त्या लेवलपर्यंत घेऊन येणं, याला म्हटलं तर कार्बन न्यूट्रल होणं. आणि भारतातील पहिलं कार्बन न्यूट्रल ठिकाण बनणारे भिवंडी तालुका. यानंतर भारतीय स्पर्धा परीक्षा आयोग, ठीक आहे, भारतीय स्पर्धा परीक्षा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनलेल्या आहे? तर भारतीय स्पर्धा परीक्षा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनणारे रवनीत कौर. हा जो स्पर्धा परीक्षा आयोग आहे, भारतीय स्पर्धा परीक्षा आयोग, तर याची स्थापना 2003 ला करण्यात आली होती आणि 2003 पासून याचे सगळे अध्यक्ष पुरुष होते. आता रवनीत कौर या भारतीय स्पर्धा परीक्षा आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनणारे, ही बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. यानंतर भारतातील पहिलं ओपन डिफिकेशन फ्री प्लस स्टेटस मिळवणारं पहिला जिल्हा कोणता आहे? आता ओपन डिफिकेशन फ्री म्हणजे की समजून घ्या, पहिले काय व्हायचं की टॉयलेटला लोक बाहेर जायचे, ठीक आहे, तर ते टॉयलेटला लोक बाहेर जायचे, तर त्याच्या विरोधात ओपन डिफिकेशन फ्री नावाचं अभियान राबवण्यात आलं आणि लोकांना टॉयलेट बनवून दिलं आणि लोकांना टॉयलेटला स्वतःच्या टॉयलेटमध्ये घरामध्ये जायचं असं यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सरकारने अभियान राबवलं आणि त्यामध्येही अजून सुधारणा व्हावी. ठीक आहे, मग आता 100रातील समजून घ्या 90 लोक टॉयलेटमध्ये जात असतील पण 10 लोक म्हणायचे की नाही मला जमतच नाही घरातल्या टॉयलेटमध्ये, मग त्यांना सुद्धा टॉयलेट, घरातले जे टॉयलेट आहे त्यामध्ये ते गेले पाहिजे, यासाठी एक अभियान परत राबवण्यात आलं. त्याचं नाव होतं ओपन डिफिकेशन फ्री प्लस. तर हे ओपन डिफिकेशन फ्री प्लस
हे अभियान सगळ्यात पहिले सक्सेसफुली राबवण्यात आलेला जिल्हा कोणता आहे, तर तो जिल्हा आहे मित्रांनो वायनाड केरळ. तर वायनाड केरळ हा पहिला जिल्हा बनलेला आहे की जिथे सगळे लोक, या जिल्ह्यातील सगळे लोक टॉयलेटसाठी आपल्या घराच्या शेजारी असलेल्या टॉयलेटमध्ये जातात किंवा जे काही टॉयलेट बनवलेलं आहे गव्हर्नमेंटने त्यामध्येच जातात, बाहेर इतरत्र कुठेही जात नाही. ठीक आहे, तो ओपन डिफिकेशन फ्री प्लस बनलेला पहिला जिल्हा कोणता आहे, वायनाड केरळ. यानंतर पुढे जाऊया. अनाथ मुलांसाठी भारतातील पहिली सरकारी मदर मिल्क बँक कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, जे काही अनाथ मुलं असतात त्यांना मातांचं जे काही दूध आहे ते मिळत नाही, तर हे दूध उपलब्ध करून देण्यासाठी आता एक स्पेशल बँक सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी एक मदर मिल्क बँक सुरू करण्यात आलेली आहे आणि ती उत्तराखंडमध्ये सुरू केली गेलेली आहे. या मदर मिल्क बँक मधून एक तर आर्टिफिशियली मिल्क तयार केलं जाईल किंवा ज्या इच्छुक माता आहे दुसऱ्यांच्या बाळाची मदत करण्यासाठी तर त्यांची मदत घेतली जाईल. अशा दोन्ही प्रकारे इथं मदत घेऊन अनाथ मुलांसाठी मदर मिल्क बँक जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि ती उत्तराखंड राज्यामध्ये सुरू केली गेली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. सार्वजनिक सुविधा किंवा सार्वजनिक सेवा पूर्णपणे एकाच प्लॅटफॉर्मवर, ई गव्हर्नन्स प्लॅटफॉर्मवर आणणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे. तर बघा, सार्वजनिक सुविधा ज्या असतात, सरकारच्या ज्या काही सेवा असतात ते एकाच ठिकाणी, एकाच वेबसाईटवर, एकाच गव्हर्नमेंटच्या प्लॅटफॉर्मवर आता केरळ राज्य घेऊन येत आहे आणि केरळ राज्य पहिलं असं राज्य बनलेलं आहे की केरळ राज्याच्या ज्या काही सगळ्या सेवा वगैरे असतील ते एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. तर केरळ याचं उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिले पंतप्रधान मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रिजन अँड अपेरल पार्क, यालाच म्हटलं तर पीएम मित्रा. तर पीएम मित्रा टेक्सटाईल म्हणजे जे काही कपड्याशी संबंधित गोष्टी असतात तर त्यासाठी एक सेपरेट पार्क बनवलं जाणार आहे जिथे सगळे कारखाने या टेक्सटाईल शी संबंधित असतील, कापड कपड्याशी संबंधित असतील. तर असं पार्क अलीकडे कुठे बनवलं जात आहे, तर विरुधुनगर तमिळनाडूमध्ये आहे. या ठिकाणी भारतातील पहिलं पीएम मित्रा पार्क जे ते डेव्हलप केलं जात आहे. यानंतर पुढे जाऊया. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतातील पहिलं सहकारी सैनिक स्कूल, आता हा क्वेश्चन डबल झाला, हा आपण ऑलरेडी बघितलेला आहे. यानंतर पुढे जाऊ. कोणत्या राज्य सरकारने भारतातील पहिलं गर्भधारणा चाइल्ड ट्रॅकिंग आणि हेल्थकेअर मॅनेजमेंट सिस्टम मोबाईल हेल्थकेअर मॅनेजमेंट सिस्टमसाठी मोबाईल मॉनिटरिंग ॲप सुरू केलेलं आहे. म्हणजे बघा, एखादी स्त्री जेव्हा प्रेग्नेंट असते तर ती प्रेग्नेंट असल्यापासून बाळाच्या जन्मापर्यंत सर्व गोष्टीची माहिती एका ॲप्लिकेशनवर मिळणार आहे, एका मोबाईल ॲपवर मिळणार आहे आणि अशा प्रकारचं मॉनिटरिंग ॲप कोणी बनवलेलं आहे, तर ते राजस्थान या राज्याने बनवलेलं आहे. हे ॲप काय करणार आहे, चाइल्ड ट्रॅकिंग, पहिलं गर्भधारणा विषय माहिती, चाइल्ड ट्रॅकिंग विषयी माहिती, हेल्थकेअर मॅनेजमेंट सिस्टम विषयक माहिती या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे आणि अशा प्रकारचं ॲप्लिकेशन राजस्थान गव्हर्नमेंट बनवत आहे. यानंतर भारताचं पहिलं क्रूझ जहाज MV एम्प्रेस हे चेन्नईमधून कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. म्हणजे हे पहिलं जे जहाज आहे हे चेन्नई टू कोणत्या दोन देशामध्ये धावणार आहे किंवा जाणार आहे किंवा कोणत्या दोन ठिकाणांना जोडणार आहे, तर चेन्नई टू श्रीलंका या दरम्यान हे प्रवास करणार आहे. बघा, आपण विदेशामध्ये असे जहाज बघतो, पण भारताने सुद्धा अशा प्रकारचं जहाज आता पाण्यात उतरवलेलं आहे आणि याचं नाव आहे MV एम्प्रेस जहाज. ठीक आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रूझ सेवा असलेलं हे जहाज कुठे सुरू झालेलं आहे, तर श्रीलंकामध्ये. मग अजून एक महत्वाचा प्रश्न की गंगा नदीमध्ये सुद्धा आपण काय केलेलं आहे, तर एक अशा प्रकारची क्रूझ सेवा सुरू केली, तिचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. भारतातील पहिलं ग्रीन एव्हिएशन फ्यूल उत्पादन युनिट कुठे स्थापन केलं जाईल. बघा, विमानाला एक इंधन वापरलं जातं आणि ते इंधन जे आहे ते बनवण्यामध्ये नैसर्गिक गोष्टीचा वापर जास्तीत जास्त केला तर ते इंधन होऊन जातं ग्रीन. ठीक आहे, त्यासमोर शब्द लागतो ग्रीन फ्यूल. ठीक आहे, त्याला म्हटलं तर ग्रीन फ्यूल. फॉर एक्झाम्पल, निसर्गामध्ये उपलब्ध होणाऱ्या वायूचा वापर करून नैसर्गिक वायू मिळतो आणि आपण त्याला कॉम्प्रेस करून CNG गॅस, कॉम्प्रेस नॅचरल गॅसचा वापर करतो. त्यानंतर जी काही सौर ऊर्जा, आता आपल्याला सूर्याची जी ऊर्जा मिळते मग ती आपण सोलार पॅनलच्या साहाय्याने तिला विजेमध्ये कन्वर्ट करतो. तशाच प्रकारे विमानाचं इंधन पर्यावरणाच्या साहाय्याने आता बनवलं जाणार आहे आणि त्याला विमानाच्या इंधनाला एव्हिएशन फ्यूल म्हटलं जातं. आता विमानाचं इंधन पूर्णपणे
कोळसा न जाळता बनवलं जाणार आहे त्याला म्हटलं जाणार आहे ग्रीन एव्हिएशन फ्यूल. आणि हे ग्रीन एव्हिएशन फ्यूल कुठे बनवलं जाणार आहे तर पानिपत हरियाणामध्ये हे ग्रीन एव्हिएशन फ्यूल बनवलं जाणार आहे. यानंतर किनारी पर्यटनाला चालना देणारी भारतातील पहिली मरीना कोठे बांधली जाणार आहे. आता हे मरीना काय असतं तर सिंपल मरीना म्हणजे बंदर असतं. पण नॉर्मल बंदर जर आपण बघितलं तर तिथं व्यावसायिक जहाज येतात. व्यावसायिक जहाज येतात, मग ते जहाज येतात तिथं काही माल आणतात, तिथून काही माल घेऊन जातात. अशा प्रकारचे बंदर आपण बघितले असतील. पण आता स्पेशल बंदर बनवली जाणार आहे ज्यांना मरीना म्हटलं जातं. ही बंदर काय करणार आहे तर पर्यटकांसाठी खास तुम्ही जा तिथं वेगवेगळ्या गोष्टी असतील पर्यटकांसाठी. जहाज येईल तुम्हाला फिरायला घेऊन जाईल, ठीक आहे, बोटिंग करायला तुम्हाला तिथं मिळेल. तर अशा प्रकारे एक बंदरच डेव्हलप केलं जाईल. पण हे पर्यटनासाठी बंदर सहसा आपल्याकडे 99% बंदरं जेवढी आहे ती कशासाठी आहे तर व्यवसायाच्या दृष्टीने ही बंदरं डेव्हलप केली गेलेली आहे. भारताच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी पहिलं बंदर डेव्हलप केलं जात आहे. आणि ते कुठं डेव्हलप केलं जाते तर कर्नाटकमधील बिंदूर या ठिकाणी हे डेव्हलप केलं जात आहे. तर या बंदराला बंदर म्हटलं जात नसून मरीना म्हटलं जातं, फक्त हा एक फरक लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले बनवण्यासाठी भारतातील पहिला सेमीकंडक्टर प्लांट कुठे सुरू होणार होता. तर आता होता म्हणावं लागेल कारण हा धोलेरा गुजरात या ठिकाणी सुरू होणार होता, पण आता हा सुरू होणार नाही. महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला पळून देण्यात आला, पण गुजरातला काही हा प्रकल्प सुरू झाला नाही. जर आपण दुसऱ्याच्या पोटावर पाय दिलं तर आपलं सुद्धा नुकसान होतं. हे यामुळं या प्रकल्पाच्या गोष्टीवरून आपल्याला कळतं. वेदांत फॉक्सकॉन या दोन कंपन्या हा प्रकल्प सुरू करणार होत्या, पण या दोन्ही कंपन्या सेपरेट झाल्या, त्यांचं डील प्रॉपर झालं नाही. त्यामुळे आता हे सेमीकंडक्टर प्लांट सुरू करणार आहे, पण हे वेगवेगळ्या प्रकारे सुरू करणार आहे. वेदांत एक वेगळी कंपनी शोधल, फॉक्सकॉन एक वेगळी कंपनी शोधल आणि मग त्या वेगवेगळ्या प्रकारे सेमीकंडक्टर बनवतील. मग आता ते कुठे बनवतील हे अजून जाहीर झालेलं नाही. यानंतर पुढे जाऊया. बघा गुड गव्हर्नन्स रेग्युलेशन. बघा केंद्र सरकारने एक विधेयक मंजूर केलेलं आहे आणि त्यामध्ये सरकार किती चांगल्या प्रकारे काम करू शकतं याविषयी माहिती आहे. त्या विधेयकाला म्हटलं तर गुड गव्हर्नन्स रेग्युलेशन. मग हे गुड गव्हर्नन्स नियम सुद्धा आपण म्हणू शकतो. हे जे काही चांगलं सरकार चालवण्यासाठीचे जे नियम बनवण्यात आलेले याचा सर्वप्रथम कोणत्या राज्याने स्वीकार केलेला आहे तर गुड गव्हर्नन्स नियम मंजूर करणारं भारतातील पहिलं राज्य आहे महाराष्ट्र. तर हे लक्षात ठेवा. जे काही शासन चालवण्यासाठी जे नियम तयार करण्यात आलेले आहे ते पहिल्यांदा कोणी स्वीकारले तर महाराष्ट्राने स्वीकारलेले आहे. गुड गव्हर्नन्स रेग्युलेशन मंजूर करणारं भारतातील पहिलं राज्य महाराष्ट्र. यानंतर पुढे जाऊया. 2023 मध्ये इंटरनॅशनल ग्रीन ऍपल अवॉर्ड जिंकणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं. आता इंटरनॅशनल ग्रीन ऍपल अवॉर्ड काय तर ज्या काही चांगल्या चांगल्या इमारती असतात, बिल्डिंग असतात, त्यांना एक अवॉर्ड दिला जातो, त्याला म्हटलं तर इंटरनॅशनल ग्रीन ऍपल अवॉर्ड. मग हे इंटरनॅशनल ग्रीन ऍपल अवॉर्ड जर आपण बघितलं तर अशा प्रकारचे सुंदर बिल्डिंग जे आहे, वैशिष्ट्यपूर्ण स्ट्रक्चर जे आहे, तर त्याला हा ऍपल अवॉर्ड देण्यात येतो. मग तेलंगणा राज्यातील 5 ठिकाणांना, 5 सुंदर इमारतींना आणि एक पुलाला हा अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर इंटरनॅशनल ग्रीन ऍपल अवॉर्ड जिंकणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे तेलंगणा. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉटर मेट्रो प्रोजेक्ट कुठे सुरू केलेला आहे. तर बघा तुम्ही कन्फ्यूज व्हाल म्हणून मी इथं काही गोष्टी एक्सप्लेन करतो. वॉटर मेट्रो जी आहे ती कोची केरळमध्ये सुरू झाली. अशा प्रकारे वॉटर मेट्रो कोची केरळमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. त्यानंतर अंडरग्राउंड मेट्रो. काय अंडरग्राउंड मेट्रो, अंडर वॉटर मेट्रो, ठीक आहे. अंडर वॉटर मेट्रो कुठे सुरू करण्यात आली तर अंडर वॉटर मेट्रो. बघा ही वॉटर मेट्रो पाण्यावर चालणारी, पाण्याच्या खालून चालणारी मेट्रो जी आहे ती कोलकाता येथे सुरू करण्यात आली. हुगळी नदीच्या खालून ती जाणार आहे कोलकाता येथे. अंडर वॉटर मेट्रो कुठं कोलकाता येथे, वॉटर मेट्रो कुठं कोची येथे, ठीक आहे. मेट्रोचा सर्वात खोल बोगदा कुठे बांधला जात आहे. मेट्रोचा सगळ्यात खोल बोगदा कुठे बांधला जाते तर पुणे. वॉटर टॅक्सी कुठं मुंबई, वॉटर टॅक्सी कुठं मुंबई. समुद्राखालून रेल्वेचा बोगदा कुठं बांधला जाते ठाणे. तर या काही बाबी लक्षात ठेवायच्या. बघा मेट्रो कुठं कोची केरळमध्ये, अंडर वॉटर मेट्रो कोलकात्यामध्ये, मेट्रोचा सगळ्यात खोल जमिनीमध्ये बोगदा कुठं पुण्यामध्ये, ठीक आहे. रेल्वेचा समुद्राखाली बोगदा कुठं ठाण्यामध्ये आणि वॉटर टॅक्सी कुठं टॅक्सी तर ती मुंबईमध्ये.
ही बाबी लक्षात ठेवायची। यानंतर पुढे जाऊया, भारतातील पहिली पॉड टॅक्सी। आता पॉड टॅक्सी म्हणजे काय, तर छोटे छोटे असे डबे असणार, एकदम रेल्वेचे डबे जेवढे मोठे असतात तेवढे नसतात, पण छोटे छोटे डबे असतात आणि हे खूप स्पीडमध्ये जातात, याला म्हटलं तर पॉड टॅक्सी। ठीक आहे, मेट्रो सारखंच असतं, पण मेट्रो रेल्वे प्रमाणे तिचे मोठमोठे डबे असतात, पण हे असे डबे वगैरे नसतात। ही कशी असते, ही जमिनीवरून चालणारी आणि पुलावरून चालणारी एक छोटी मेट्रो म्हणा, याला म्हटलं तर पॉड टॅक्सी। मग ही पॉड टॅक्सी अलीकडे कुठे सुरू होणार आहे, तर मित्रांनो पॉड टॅक्सी अलीकडे उत्तर प्रदेशमध्ये सुरू केली जाणार आहे। उत्तर प्रदेशमध्ये पॉड टॅक्सीची सेवा सुरू केली जाणार। पॉड टॅक्सी लक्षात ठेवा, मेट्रो नाही, पॉड टॅक्सी। छोटे छोटे एकदम छोटे छोटे डबे असतात, पण वेगाने प्रवास होतो। यानंतर बघा, आयफोनने त्यांचं पहिलं स्टोअर कुठे सुरू केलं, तर आयफोनने त्यांचं पहिलं स्टोअर जे आहे ते मुंबईमध्ये सुरू केलेलं आहे। तुम्हाला वाटत असेल आपल्याला तर आयफोन सगळीकडेच मिळतो, कोणत्याही दुकानात गेलं तर मिळतो, पण ॲपल ही जी कंपनी आहे, ॲपलचं स्वतःचं आयफोनचं दुकान, ठीक आहे, त्या कंपनीचं स्वतःचं आयफोनचं दुकान हे भारतामध्ये आता ओपन झालेलं आहे मुंबईमध्ये। यानंतर पुढे जाऊया, बघा आपली डिपार्टमेंटल PSI साठी बॅच आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे, 1,500 फी आहे, 3 महिन्याचा कालावधी आहे। तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर नक्की जॉईन करा, याचा तुम्हाला फायदा होईल। यानंतर 44वा प्रश्न, भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी पर्यटन बोट सूर्यांशू कोणत्या राज्यात सुरू झाली, तर बघा तुम्ही बोटचं जर असं वरचं छत जर बघितलं, यावर सगळे सौर पॅनल तुम्हाला बघायला मिळतील, आणि अशा प्रकारे ही पर्यटन विषयक बोट जी आहे सौर ऊर्जेवर चालणारी, ही केरळ राज्यामध्ये सुरू झाली, जिचं नाव आहे सूर्यांशू। यानंतर भारतातील पहिलं डिजिटल सायन्स पार्क कुठे सुरू होत आहे, तर भारतातील पहिलं डिजिटल सायन्स पार्क म्हणजे सायन्सशी रिलेटेड सगळ्या गोष्टी, जसं नॉर्मल गार्डन जर बघितलं, नॉर्मल गार्डनमध्ये सगळ्या नॉर्मल गोष्टी असतात, आपण फिरू शकतो, लहान मुलांसाठी खेळायच्या वस्तू असतात, पण हा पार्क सायन्स प्रेमींसाठी, विज्ञान प्रेमी लोक जे आहे त्यांच्यासाठी पार्क डेव्हलप केला जाईल, विज्ञान विषयक गोष्टी त्या पार्कमध्ये ठेवल्या जाईल, हा केरळमध्ये सुरू होणार आहे। यानंतर भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता बनलेला आहे, तर भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा आहे कोल्लम, केरळमधील जिल्हा आहे तो भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनलेला आहे। संविधान साक्षर म्हणजे या संविधानाची ओळख असणारे जे काही व्यक्ती आहे ते सगळे आपल्याला या जिल्ह्यामध्ये बघायला मिळतील। संविधानात काय आहे नेमकं, त्यामध्ये कोणत्या गोष्टी दिल्या आहे, ठीक आहे। आता आज आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो म्हणून आपल्याला माहिती संविधान काय, पण तुम्ही आजूबाजूच्या जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत नाही त्या 4-5 व्यक्तींना विचारून बघा संविधान काय आहे, त्यांच्यापर्यंत ती माहिती नसणार आहे। पण संविधान नेमकं काय आहे काय नाही, त्यामध्ये कोणत्या गोष्टी, हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोल्लम जिल्ह्यामधील व्यक्तींनी प्रयत्न केले आणि हा जिल्हा पूर्णपणे संविधान साक्षर बनलेला आहे। यानंतर भारतातील पहिलं 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस कुठे सुरू करण्यात आलेलं आहे, पूर्णपणे 3D प्रिंटरच्या साहाय्याने या पोस्ट ऑफिसची निर्मिती केलेली आहे आणि भारतातील पहिलं 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस बेंगलोरमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर दृष्टीहीन व्यक्तींसाठी अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, तर जे दृष्टीहीन व्यक्ती आहे त्यांच्यासाठी अंधत्व नियंत्रण धोरण लागू करणारं भारतातील पहिलं राज्य आहे राजस्थान। मित्रांनो, राजस्थानने जे काही दृष्टीहीन व्यक्ती आहे तर त्यांना जास्तीत जास्त मदत देण्याचं आवाहन केलेलं आहे आणि जवळपास 2 लाख दृष्टीहीन व्यक्तींना चष्मेद्वारे किंवा लेन्सद्वारे त्यांना दृष्टी आणता येईल किंवा ऑपरेशनद्वारे दृष्टी आणता येईल, यासाठी राजस्थानचं गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे। यानंतर पुढे जाऊया, संपूर्ण डिजिटल बँकिंग असलेलं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे, ज्या ठिकाणी पूर्णपणे डिजिटल बँकिंग आहे, ज्या ठिकाणी सगळ्या लोकांना बऱ्यापैकी डिजिटल बँकिंगच्या सुविधा उपलब्ध आहे, असं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे केरळ। पूर्ण राज्यामध्ये आपल्याला डिजिटल बँकिंग बघायला मिळते, सगळीकडे कोणत्याही गावात गेलं तर गुगल पे, फोन पे लोकांना माहिती आहे, ते करता येतं, त्याविषयी ज्ञान आहे। यानंतर पुढे जाऊया, कोणत्या कंपनीने भारतात पहिला चॅट जीपीटी समर्थित AI चॅटबॉट लेक्सी लॉन्च केलेला आहे, तर सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं, जसं चॅट जीपीटी हा एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट आहे, त्याचप्रमाणे भारतामध्ये लेक्सी नावाचा एक चॅटबॉट बनवलेला आहे आणि तो वेलोसिटी या कंपनीने बनवलेला आहे। त्यानंतर जगामध्ये रशियाची एक सेबर बँक आहे, तिने गिगा चॅट नावाचा एक चॅटबॉट बनवलेला आहे। भारतामध्ये ओडिशा राज्यामध्ये लिसा नावाची एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक न्यूज अँकर बनलेली आहे। तर अशा प्रकारचे नवीन नवीन चॅटबॉट मार्केटमध्ये येत आहे, त्यांची नाव आपल्याला लक्षात ठेवायची आहे। यानंतर विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर हा जो अवॉर्ड आहे,
हा अवॉर्ड मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण ठरलेली आहे, तर हरमनप्रीत कौर हिला विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर असा पुरस्कार मिळाला आणि भारताची पहिली महिला खेळाडू ठरली की जिला हा पुरस्कार मिळाला, विस्डन क्रिकेटर ऑफ द इयर. त्यानंतर भारतातील पहिल्या सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वेचं नाव काय आहे, तर भारताची जी काही सेमी हायस्पीड रेल्वे आहे जवळपास 170 किलोमीटर प्रति घंटा एवढीची स्पीड असणारे हिचं नाव काय ठेवण्यात आलेलं आहे, तर रॅपिड एक्स हे हिचं नाव ठेवण्यात आलेलं आहे, भारतातील पहिली सेमी हायस्पीड प्रादेशिक रेल्वे. यानंतर पुढे जाऊया, ग्रीन बॉन्ड जारी करणारी भारतातील पहिली शहरी संस्था कोणती, किंवा ग्रीन बॉन्ड जाहीर करणारी भारतातील पहिली शहरी स्थानिक संस्था कोणती. तर ग्रीन बॉन्ड नेमकं काय असतं मित्रांनो, तर बघा मी एक शॉर्टकट मध्ये समजून सांगतो. गव्हर्नमेंट लोकांना म्हणतं की आम्ही तुम्हाला बॉन्ड्स देतो, आम्ही तुम्हाला काय करतो, बॉन्ड्स देतो. ठीक आहे, ते काय म्हणतात, आम्ही तुम्हाला बॉन्ड्स देतो. समजून घ्या हा 100 रुपयाचा बॉन्ड असेल, तुम्ही 1 वर्ष जर एक बॉन्ड घेतला तर आम्ही तुम्हाला 1 वर्षानंतर तुम्ही हा बॉन्ड आम्हाला परत करा, आम्ही त्याच्या बदली तुम्हाला 120 रुपये देऊ. म्हणजे इथं गव्हर्नमेंटला काही बॉन्ड्स विकले जातात आणि त्या बदल्यात लोकांकडून पैसे गव्हर्नमेंट घेतं, गव्हर्नमेंट लोकांना काही बॉन्ड्स विकतं आणि मग लोक त्या बदल्यात गव्हर्नमेंटला पैसे देतात आणि गव्हर्नमेंट मग काही काळानंतर लोकांना सुद्धा फायदा करून देतं आणि त्यांचे जे पैसे ते अजून त्यामध्ये काही पैसे ऍड करून त्यांना परत देतं. मग याला म्हटलं जातं बॉन्ड. आता ग्रीन बॉन्ड काय भानगडे, तर गव्हर्नमेंट जे पैसे पर्यावरणाला वाचवण्यासाठी किंवा पर्यावरणाला मदत करण्यासाठी किंवा पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी जे पैसे गव्हर्नमेंट लोकांकडून घेतं बॉन्डच्या साह्याने, त्या बॉन्ड्सना म्हटलं तर ग्रीन बॉन्ड्स. आणि हे ग्रीन बॉन्ड्स जारी करणारं किंवा जाहीर करणारी पहिली भारतीय शहरी स्थानिक स्वराज्य संस्था बनलेली आहे इंदोर. इंदोर हे शहर पहिलं असं शहर बनलेलं आहे की ज्यांनी ग्रीन बॉन्ड मार्केटमध्ये आणलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया, भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन कुठे बनवलं जाते, तर मी तुम्हाला पहिले सांगितलं पुणे. सर्वात खोल बोगदा असणारे आणि सगळ्यात खोल मेट्रो स्टेशन सुद्धा पुण्यामध्येच बनवलं जात आहे. भारतातील पहिलं डार्क स्काय रिझर्व कुठे तयार होत आहे, म्हणजे भारतातील रात्र आकाश अभयारण्य कुठे बनवलं जाते, ज्या ठिकाणावरून रात्रीच्या वेळी पूर्णपणे तारे वगैरे बघायला मिळणार आहे, तर हे लडाखमध्ये बनवलं जात आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, भारतातील पहिलं हरित ऊर्जेवर आधारित सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी कुठे उभारली जाणार आहे. तर जे काही सोलार पॅनल जे आपण बघतो, ठीक आहे, आजूबाजूला आजकाल याचं खूप प्रमोशन चालू आहे सोलार पॅनल, सौर ऊर्जेचं. तर हे जे सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी किंवा फॅक्टरी कुठे उभारली जाणार आहे, तर ती उत्तराखंड राज्यामध्ये उभारली जाणार आहे. तर भारतातील पहिली हरित ऊर्जेवर आधारित, म्हणजे तर ही सोलार पॅनल बनवण्यामध्ये ही हरित ऊर्जेचा वापर होणार आहे आणि हरित ऊर्जेवर आधारित सोलार पॅनल मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरी कुठे उभारली जाणार आहे, तर उत्तराखंडमध्ये ही फॅक्टरी बनवली जाणार आहे. म्हणजे सगळं पर्यावरणाच्या दृष्टीने अनुकूलच गोष्टी असणार आहे. सोलार पॅनल बनवण्यासाठी सुद्धा जी वीज वापरली जाईल ती सुद्धा निसर्गामधूनच मिळवली जाणार आहे, निसर्गामधूनच प्राप्त केली जाणार आहे. यानंतर पुढे जाऊया, शाश्वत विकास उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स साध्य करण्याच्या दिशेने प्रगती मोजणारे भारतातील पहिले शहर कोणतं ठरलं. बघा मित्रांनो, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे गव्हर्नमेंटला सर्व देशांना 15 वर्षासाठी टार्गेट देण्यात आलेली आहे. 2015 पासून ते 2030 पर्यंत जगातील सगळ्या देशांनी काही उद्दिष्ट, काही ध्येयांचा स्वीकार केलेला आहे. त्यांना म्हटलं तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, यालाच म्हटलं तर शाश्वत विकास लक्ष. तर शाश्वत विकासामध्ये आपण किती प्रगती केली, किती नाही, तर हे मोजणारं भारतातील पहिलं शहर कोणतं ठरलेलं आहे, तर भोपाळ. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ. हे शाश्वत विकास आपल्या शहरामध्ये किती झाला, किती नाही, याच्या दिशेने प्रगती करणारं, हे मोजणारं पहिलं शहर ठरलेलं आहे मध्य प्रदेशमधील भोपाळ. यानंतर भारतात महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करणारी पहिली बँक कोणती. पहिली गोष्ट, महिला सन्मानपत्र बचत योजना काय आहे, किंवा महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना काय आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो की महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट नावाची एक योजना. ही नेमकं काय आहे, तर बघा, ज्या कोणी महिला असतील त्यांनी जर बँकेमध्ये पैसे ठेवले तर त्यांना त्या पैशावर 7.5% इंटरेस्ट रेट मिळणार आहे. म्हणजे समजून घ्या, तुम्ही 1 लाख रुपये जर ठेवले तर तुम्हाला 1 वर्षानंतर 1,07,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे, जर महिला असेल तर. एवढा इंटरेस्ट रेट बाकी पैशांवर मिळत नाही.
पण महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत एवढा इंटरेस्ट रेट मिळणार आहे. मग हा इंटरेस्ट रेट देणारी किंवा या योजनेअंतर्गत ही योजना सुरू करणारी पहिली बँक कोणती बनली, तर जी बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ इंडिया. तर बँक ऑफ इंडियाने म्हटलं की आम्ही देतो महिलांना एवढा इंटरेस्ट रेट, आमच्या बँकेमध्ये पैसे ठेवा, आम्ही तुम्हाला एवढा इंटरेस्ट रेट उपलब्ध करून देतो. तर पहिली बँक समोर आली कोणती, बँक ऑफ इंडिया. पहिली बँक ही योजना सुरू करणारी कोणती आहे, बँक ऑफ इंडिया. यानंतर पुढे जाऊया, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT मद्रास. आता IIT मद्रासने अलीकडे एका देशामध्ये आपली एक शाखाच ओपन केलेली आहे. तो देश कोणता आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं परीक्षेमध्ये. तर लक्षात ठेवा, टांझानिया या देशामध्ये IIT मद्रासने आपली शाखा ओपन केलेली आहे. आणि IIT मद्रासची पहिली आंतरराष्ट्रीय शाखा कुठे ओपन झाली, तर टांझानिया या देशामध्ये. यानंतर मनरेगा कामगारांसाठी मनरेगा नावाची योजना आहे. आणि त्या योजनेमध्ये जे काही शेती चं काम असतं बघा पावसाळ्यामध्ये, तर शेतीचं काम संपल्यानंतर जे काही काम उपलब्ध करून दिलं जातं सरकारमार्फत लोकांना, त्याला म्हटलं तर मनरेगा अंतर्गत लाभ मिळणं किंवा काम मिळणं. मग मनरेगा अंतर्गत कोणत्या राज्यात 250 रुपये, कोणत्या राज्यात 300 रुपये, कोणत्या राज्यात 350 रुपये, अशा प्रकारे पैसे मिळतात, मजुरी मिळते. मजुरांसाठी मनरेगा योजना सुरू करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील मजुरांसाठी. ग्रामीण भागातील एका कुटुंबातील एका व्यक्तीला हे काम दिलं जातं मनरेगा योजनेअंतर्गत. तर त्यांच्यासाठी एक कल्याण निधी सुरू करण्यात आलेला आहे. तो भारतातील कोणत्या राज्याने सुरू केला, तर हा कल्याण निधी केरळ राज्याने सुरू केला. यांना काही दुखापत झाली किंवा काही झालं तर यातील पैशाचा वापर त्या मजुरांना करता येईल. यानंतर पुढे जाऊया, भारतातील पहिलं 7 किलोमीटर लांबीचा ट्विन ट्रॅक अंडर सी रेल्वे बोगदा कुठे बांधला जाते. बोगदा कशाशी संबंधित, रेल्वेशी संबंधित. ठीक आहे. आणि कुठे आहे, अंडर सी म्हणजे पाण्याच्या आतमध्ये. मग कुठे बांधला जाते, तर ठाण्यामध्ये. जर इथं रोड बोगदा असता तर तो कुठं, मुंबईमध्ये. इथं जर मेट्रोसाठीचा अंडर वॉटर बोगदा जर तुम्हाला विचारला असतं तर तो कोलकात्यामध्ये हुगळी नदीच्या काठावर किंवा हुगळी नदीच्या पात्रामध्ये. यानंतर पुढे जाऊ, जून 2023 मध्ये कोणत्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला 2दा संबोधित केलेला आहे आणि असे ते पहिले भारतीय पंतप्रधान बनलेले आहे. तर मोदी यांनी अमेरिकेची जे काही अमेरिकेमध्ये असं काँग्रेस म्हटलं जातं. तर जसं आपल्या राज्यसभा लोकसभा आहे तसं अमेरिकेमध्ये सुद्धा राज्यसभा लोकसभा आहे. आपल्याकडे संसद म्हटलं जातं, त्यांच्याकडे काँग्रेस म्हटलं जातं, दोघांना मिळून. तर नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी जी काँग्रेस आहे म्हणजे त्या ठिकाणची लोकसभा आणि राज्यसभा आहे त्यांची संयुक्त बैठक म्हणजे सगळ्या मेंबरला 2 वेळा संबोधित केलेलं आहे आणि असे ते भारताचे पहिले पंतप्रधान बनलेले आहे. यानंतर भारतातील पहिली नियो मेट्रो रेल्वे सेवा कुठे सुरू करण्यात आली. आधीला रेल्वे सेवा म्हणलं जाणार नाही, नियो मेट्रो असंच तुम्ही म्हणा. बघा, ही जरी मेट्रो सारखी दिसत असेल तर हिचे चाकं जे असतात ते लोखंडी नसतात मित्रांनो, ते चाकं जे असतात ते रबरी असतात. म्हणजे हे एक बस जी असते, बस आणि मेट्रोचं एक कॉम्बिनेशन आहे. चालती विजेवर, विजेची तार असते, विजेवर चालते मेट्रो प्रमाणे, पण खाली चाका असतात. जसे रोडवरच्या बसला चाका असतात तसे चाका हिला असणार आहे आणि याला म्हटलं जातं नियो मेट्रो. ठीक आहे. तर मेट्रोचे सुद्धा काही प्रकार आहे. तर ही आहे नियो मेट्रो. मग नियो मेट्रो अलीकडे कुठे सुरू होत आहे, तर नियो मेट्रो मित्रांनो उत्तराखंड राज्यामध्ये सुरू होत आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर कुठे सुरू होणार आहे, नाशिकमध्ये सुरू होणार आहे. नाशिकमध्ये नियो मेट्रो महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. ही बाब लक्षात ठेवा. जिथं समजून घ्या, आता समजून घ्या की फ्लॅट रोड आहे, तर या फ्लॅट रोडच्या ठिकाणी समजून घ्या एखादा ब्रिज बनवून किंवा फ्लॅट ठिकाणी एखादा ब्रिज बनवून त्यावर मेट्रो बनवणं सोपं असतं. पण समजून घ्या एखादा डोंगराळ प्रदेश, समजून घ्या एखादा उंचवट्याचा प्रदेश अशा प्रकारचा, मग या ठिकाणी मेट्रो बनवणं खूप किचकट असतं. कारण रेल्वे किंवा मेट्रो बनवण्यासाठी एक फ्लॅट सरफेस गरजेचा असतो. मग अशा ठिकाणी बघा, जर रेल्वे सारखे लोखंडी चाकांच्या ऐवजी काय केलं जातं, जे काही टायर्स असतात, टायर्स. ठीक आहे. मग आपण बस जर बघितली किंवा टायर्स असलेल्या गाड्या जर बघितल्या त्या चढावर इझिली चढू शकतात. मग अशा ज्या ठिकाणी डोंगर वगैरे आहे त्या ठिकाणी नियो मेट्रो सुरू केली जाते. ती चालते विजेवर पण खाली तिला टायर्स असतात. सेम आपल्या नाशिकमध्ये सुरू होणार आहे. नाशिकमध्ये जो काही एरिया आहे सप्तशृंगी वगैरे, तर त्याला जोडण्याचं काम करणार आहे, म्हणजे तो सुद्धा डोंगराळ भागच आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे, मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे. म्हणजे मुलाची तब्येत कशी आहे, त्याला कोणता आजार झाला होता का, मग तो आजार बरा झाला का, त्याने किती डोस घेतले, अशा प्रकारचं हेल्थ कार्ड सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे उत्तर प्रदेश. यानंतर पुढे जाऊया, दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग
आपल्या सरकारमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? सरकारमध्येच वेगवेगळे विभाग असते, आर्थिक विभाग असतो, गृह विभाग असतो, तसं दिव्यांग विभाग आता स्थापन केला जाणार आहे आणि हे राज्य बनलेलं आहे महाराष्ट्र. दिव्यांगासाठी स्पेशल विभाग स्थापन करणारं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. यानंतर मंदिरात धार्मिक कार्यासाठी आपण साऊथमध्ये जर बघितलं तर हत्तीला खूप महत्व आहे आणि धार्मिक कार्यासाठी हत्ती गरजेचा असतो, पण हत्ती दरवेळी अवेलेबल होईल की नाही याची शाश्वती किंवा गॅरंटी नसते. त्यामुळं एक रोबोट बनवण्यात आलेला आहे जो हत्तीप्रमाणे दिसतो, हत्ती रोबोट ज्याला म्हटलं जाईल. हा रोबोट हत्ती जो आहे मित्रांनो, तर रोबोट हत्ती धार्मिक कार्यासाठी आता इथून पुढे वापरला जाणार आहे आणि त्याचा वापर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे असा आपल्याला इथे प्रश्न विचारलेला आहे. तर असं राज्य आहे केरळ. तर केरळमध्ये धार्मिक कार्यासाठी रोबोटचा वापर केला जाणार आहे. यानंतर डिपार्टमेंटल PSI बॅच विषयी मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे. तुम्हाला जर आमची मेहनत आवडत असेल तर तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करा. तुम्हाला आम्ही PSI बनवू, ठीक आहे. फक्त आम्ही ज्या प्रकारे मार्गदर्शन करतो त्या प्रकारे तुम्ही अभ्यास करा. यानंतर पुढे जाऊया. मोफत रीडिंग लाऊंज असलेले भारतातील पहिले विमानतळ कोणते? पहिले प्रश्न समजून घेऊ. प्रश्न काय आहे नेमकं, तर बघा, जे विमानतळ असतं, आता विमानतळावर तुम्ही गेले, समजून घ्या सकाळी 10 वाजता पोहोचले, तुमची फ्लाईट आहे दुपारी 2 वाजता, 4 तास काय करणार तुम्ही? आता आजकाल आपण 4 तास काय करतो? मोबाईल बघतो, बरोबर. मोबाईलवर जास्त टाइमपास करतो, मोबाईल बघतो. पण ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यासाठी एक वाचनालय बनवलं जाणार, त्याला म्हटलं तर रीडिंग लाऊंज. तर मोफत, आणि ते पण मोफत. तुम्ही जायचं, पुस्तक घ्यायचं, कोणतंही पुस्तक घ्यायचं आणि वाचायचं. तर अशा प्रकारे मोफत रीडिंग लाऊंज असणारं भारतातील पहिलं विमानतळ, सोप्या भाषेत भारतातील मोफत वाचनालय असलेलं पहिलं विमानतळ कोणतं आहे? तर भारतामध्ये वाराणसीचं जे विमानतळ आहे त्याला लाल बहादूर शास्त्री विमानतळ या नावाने ओळखलं जातं. तर लाल बहादूर शास्त्री विमानतळ हे भारतातील पहिलं मोफत रीडिंग लाऊंज असणारं विमानतळ बनलेलं आहे. यानंतर शौर्य पुरस्कार प्राप्त करणारी भारतीय वायुसेनेतील पहिली महिला अधिकारी कोण बनली? तर मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं, दीपिका मिश्रा मूळच्या राजस्थानच्या आहे, पण मध्य प्रदेशमध्ये जेव्हा पूर आला होता तेव्हा यांनी शौर्य दाखवलं होतं आणि त्यांना हवाई दलाने शौर्य पुरस्काराने सन्मानित केलेला आहे आणि हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी बनलेल्या आहे. यानंतर 70वा प्रश्न. 2030 पर्यंत सरकारी विभागामध्ये जो काही सरकारी विभाग असतील वेगवेगळे, मी आता सांगितलं गृह मंत्रालय असतं, शिक्षण मंत्रालय असतं, आरोग्य मंत्रालय असतं, हे सर्व गृह विभाग जे असतील किंवा मंत्रालय असतील त्यामध्ये 100% गाड्या ज्या वापरल्या जातील ते इलेक्ट्रॉनिक व्हेकल असतील, म्हणजे EV असतील. तर अशा प्रकारे नियम करणारं किंवा अशा प्रकारे विधेयक पारित करणारं पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे? तर ते राज्य बनलेलं आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. तर उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी घोषणा केलेली आहे की 2030 पर्यंत सगळ्या सरकारी विभागामध्ये 100% गाड्या हे इलेक्ट्रॉनिकच असतील. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिल्या अंडर वॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी कोणत्या शहरामध्ये घेण्यात आली? अंडर वॉटर ट्रेन ही कुठे? तर ट्रेन अंडर वॉटर ट्रेन कोलकातामध्ये, ठीक आहे. तर अंडर वॉटर मेट्रो ट्रेन आणि फक्त जर ट्रेन असतं तर ठाण्यामध्ये. मेट्रो ट्रेन कुठं? तर हुगळी नदीच्या पात्रामध्ये आणि ती कोलकात्याला, ठीक आहे. तर ही बाब लक्षात ठेवायची. तर अंडर वॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी कुठे घेण्यात आली? कोलकात्याला घेण्यात आलेली आहे. वरती हुगळी नदीचं पाणी, खाली मेट्रो, एकदम जबरदस्त. तुम्ही कधी जर कोलकात्याला गेले तर तुम्हाला हे दृश्य बघायला मिळेल. यानंतर ग्रीन पोर्ट अँड शिपिंग मधील भारतातील पहिलं नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स कुठे स्थापन केलं जाणार आहे? आता नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स नेमकं काय आहे हे आपण जरा समजून घेऊ आणि मग त्यानंतर पुढील गोष्टीची चर्चा करू. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणजे दर्जेदार कॉलेज, थोडक्यात दर्जेदार शाळा, कॉलेज असं याला आपल्याला म्हणता येईल. मग जे काही पोर्ट असतात, ग्रीन पोर्ट किंवा शिपिंग, ठीक आहे, जे काही पोर्टशी संबंधित शिक्षण देणारं जे पहिली शाळा आहे ती कुठे स्थापन केली जाणार आहे? तर ती गुरुग्राम या ठिकाणी स्थापन केली जाणार आहे. यानंतर 73वा प्रश्न. भारतात प्रथमच हॉकी स्टेडियम कोणत्या खेळाडूच्या नावावर त्याचं नाव ठेवण्यात येणार आहे? तर भारतामध्ये एक रायबरेलीचं हॉकी स्टेडियम आहे, त्याला प्रथमच एका खेळाडूचं नाव देण्यात आलेलं आहे, राणी रामपाल यांचं. आणि रायबरेली हॉकी स्टेडियमचं नाव प्रथमच एखादं हॉकी स्टेडियम आहे ज्याला एखाद्या खेळाडूचं नाव दिलं हे पहिल्यांदाच भारतात घडलेलं आहे. आणि रायबरेली हॉकी स्टेडियमचं नवीन नाव असणार आहे राणीज गर्ल हॉकी टर्फ. यानंतर पुढे जाऊया. कोणतं गाव भारतातील पहिलं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे? भारतातील पहिलं गाव कोणतं, असा जर तुम्हाला प्रश्न आला तर भारतातील पहिलं गाव माना,
उत्तर काय असेल याचं? माना. उत्तराखंड मधील माना हे गाव भारतातील पहिलं गाव म्हणून ओळखलं जाणार आहे. यानंतर जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने भारतात प्रथमच लिथियमचा साठा शोधला आहे. तर लिथियम आपल्याला कुठे मिळालेलं आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये एक रियासी नावाचा जिल्हा आहे, तिथं आपल्याला 5.9 मिलियन टन म्हणजे 59 लाख टन एवढं लिथियम मिळालेलं आहे. लिथियमचा वापर कुठं होतो? तर तुमच्या मोबाईलमध्ये जी बॅटरी असते ती लिथियम पासून बनवली जाते आणि मग सर्व इलेक्ट्रॉनिक गोष्टीमध्ये आणि ज्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल आहे त्यामध्ये लिथियम वापरला जातो. हा जो लिथियमचा साठा आहे भारतामध्ये सापडलेला आहे रियासी जम्मू काश्मीर मध्ये. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिले हायब्रिड साऊंडिंग रॉकेट कुठून प्रक्षेपित करण्यात आलं? तर भारतामधून एक हायब्रिड साऊंडिंग रॉकेट ज्यामध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचं इंधन वापरलं गेलेलं आहे अशा प्रकारचं जे रॉकेट आहे ते पट्टीपुलम तमिळनाडू येथून लॉन्च करण्यात आलेलं आहे. कुठून? पट्टीपुलम तमिळनाडू. यानंतर सर्व आदिवासींना मूलभूत कागदपत्र उपलब्ध करून देणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? तर जे आदिवासी बांधव असतील त्यांना माहिती आहे की जे काही कास्ट प्रमाणपत्र किंवा जातीचा दाखला जो आहे तो मिळवणं कधी कधी एखाद्या कास्टच्या व्यक्तींना खूप कठीण होऊन जातं. मग अशा प्रकारे जे काही आदिवासी बांधव आहेत त्यांना सर्व मूलभूत कागदपत्र उपलब्ध करून देणारं भारतातील पहिलं जिल्हा कोणता ठरलेला आहे? तर वायनाड केरळ या जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यातील सर्व जे आदिवासी बांधव आहेत त्यांना सर्व प्रकारचे त्यांच्याशी संबंधित कागदपत्र उपलब्ध करून दिलेले आहे. यानंतर 78वा प्रश्न. भारतातील पहिली इलेक्ट्रॉनिक वातानुकूलित म्हणजे AC असलेली डबल डेकर बस कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे? तर बघा, डबल डेकर म्हणजे अशी बसवर बस म्हणजे त्या ठिकाणी खाली सुद्धा बसायची सुविधा असते, वर सुद्धा बसायची सुविधा असते आणि पूर्णपणे AC असलेली अशी बस मुंबईमध्ये सुरू झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघूया. भारतातील पशु जन्म नियंत्रण प्रशिक्षण केंद्र कुठे सुरू करण्यात आलेलं आहे? तर लखनौ उत्तर प्रदेशमध्ये भारतातील पहिलं पशु जन्म नियंत्रण आणि प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी पशूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा 80वा प्रश्न. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतातील पहिल्या मिथेनॉलवर चालणाऱ्या बसचं अनावरण किंवा उद्घाटन कुठे केलं? तर भारतातील पहिली मिथेनॉलवर चालणारी बस जी आहे ती बेंगलोरमध्ये सुरू झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 आन्सर असेल. नितीन गडकरी यांनी बेंगलोरमध्ये मिथेनॉलवर चालणाऱ्या बसचं उद्घाटन केलेलं आहे. यानंतर सांडपाणी स्वच्छ करण्यासाठी बंदीकूट नावाचा रोबोट वापरला जात आहे आणि हा बंदीकूट नावाचा रोबोट जो आहे तो कोणत्या ठिकाणी वापरला जात आहे? अशी सेफ्टी टँक असतात बघा रोडवर, अशा प्रकारचे तुम्ही बघितलं असेल गटार वगैरे असतात. तर हे गटर साफ करण्यासाठी माणसाच्या जागी रोबोटचा वापर केला जाणार आहे आणि हा रोबोटचा वापर केरळमध्ये केला जाणार आहे. कशासाठी? गटारे साफ करण्यासाठी. यानंतर पुढे जाऊया. सुखोई नावाचं विमान आहे, सुखोई 30 MKI नावाचं. तर हे विमान उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट कोण बनली आहे? तर हे विमान उडवणारी पहिली भारतीय महिला पायलट बनलेली आहे अवनी चतुर्वेदी. यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिलं आणि जगातील दुसरं इन्फंट्री म्युझियम सर्वसामान्यांसाठी कुठे खुले झालेले आहे? तर बघा, आर्मी विषयक ज्या काही आठवणी आहे त्यासाठी एक म्युझियम बनवण्यात आलेलं आहे. एक म्युझियम, इन्फंट्री म्युझियम ओपन केलेलं आहे आणि हे मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी सुरू झालेलं आहे. पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. पुढील प्रश्न आहे. भारतातील पहिलं बौद्ध विद्यापीठ धम्मदीपा आंतरराष्ट्रीय बौद्ध विद्यापीठ कुठे बांधलं जात आहे? तर भारतातील पहिलं बौद्ध विद्यापीठ जे आहे ते त्रिपुरामध्ये बांधले जाते. फक्त एवढं लक्षात ठेवा, विद्यापीठाचं नाव लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण भारतातील पहिलं बौद्ध विद्यापीठ कुठे बांधलं जाणार आहे? बौद्ध धर्माचं शिक्षण देण्यासाठी हे विद्यापीठ बांधलं जात आहे आणि हे त्रिपुरा या ठिकाणी बांधलं जात आहे. त्यानंतर डेंगू नावाचा जो आजार असतो किंवा रोग आहे तर त्यावर आता एक लस बनवण्यात आलेली आहे आणि ती लस DNA साहाय्याने बनवली गेलेली आहे. ठीक आहे. तर डेंगू तापावर उपचार करण्यासाठी भारतातील पहिली आणि एकमेव DNA लस कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी शोधलेली आहे? तर बघा, डेंगूवर जी DNA लस बनवलेली आहे ती इंडिया नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स बेंगलोर यांनी ही लस डेव्हलप केलेली आहे. या लसचं नाव काय आहे मित्रांनो? या लसचं नाव काय आहे? जायको डी नावाचं ही लस आहे. तर ही डेंगूवर
या लसीमार्फत उपचार केला जाणार आहे आणि DNA च्या मार्फत बनवली गेलेली ही डेंग्यूवरील जगातील पहिली लस आहे, भारतातीलच नव्हे जगातील पहिली लस. त्यानंतर सेरिकल्चर, जे काही रेशीम बनवलं जातं, ठीक आहे, रेशीम बनवलं जातं, रेशीम जे लोक बनवतात, सेरिकल्चर जे लोक करतात, तर त्यासाठी विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे भारतातील एका राज्याने. तर ते राज्य कोणतं आहे? तर सेरिकल्चरसाठी विमा योजना सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं बनलेलं आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर सेरिकल्चरसाठी विमा योजना सुरू केलेली आहे उत्तराखंडने. रेशीम उत्पादक जे आहे, समजून घ्या, एखाद्या वेळेस रेशीम उत्पादनामध्ये काही लॉस झाला, काय झालं, तर तुम्ही पहिलेच विमा काढून ठेवायचा, तुम्हाला तेवढे पैसे सरकार देईल जेवढा तुमचा लॉस झालेला आहे. यानंतर भारतातील पहिलं ग्लास इग्लू रेस्टॉरंट. आता इग्लू तुम्ही ऐकलं असेल, इग्लू काय असतं, तर जे काही बर्फाचं घर बनवलं जातं, बर्फाचं घर जे बनवलं जातं त्याला म्हटलं जातं इग्लू. त्याला काय म्हटलं जातं? इग्लू. तर इग्लू नावाचं बर्फाचं घर असतं बघा. तर या बर्फाचं सारखं एक इग्लू बनवण्यात आलं, घर बनवण्यात आलं आणि त्यामध्ये रेस्टॉरंट ओपन करण्यात आला. तर हा जो इग्लू आहे हा गुलमर्ग जम्मू काश्मीरमध्ये बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊया, डिजिटल पद्धतीचा पूर्णपणे अवलंब करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता बनलेला आहे? तर याचं सुद्धा उत्तर जम्मू काश्मीरच आहे. पूर्णपणे डिजिटल पद्धतीचा इथे वापर करण्यात येणार आहे. यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एक मेगा मॉल बांधण्यात येणार आहे. तर हा मेगा मॉल कोणामार्फत बांधण्यात येणार आहे? तर UAE ची एक कंपनी आहे MR, म्हणजे UAE या देशामार्फत हा मॉल बांधला जाणार आहे आणि MR ही कंपनी जम्मू काश्मीरमध्ये 500 कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. यानंतर पुढे जाऊया, हवामान बदल मिशन लॉन्च करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? हवामान बदलाबाबत एक प्रॉपर मिशन लॉन्च करण्यात आलेलं आहे, एक प्रॉपर अभियान सुरू करण्यात आलेलं आहे आणि असं अभियान सुरू करणारं भारतातील पहिलं राज्य ठरलेलं आहे तमिळनाडू. यानंतर पुढील प्रश्न, अनोळखी मृतदेहांचा DNA डेटाबेस तयार करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं? बघा, अनोळखी, समजा एखादा व्यक्ती मृत पावला आणि तो कोण आहे हे लोकांना कळलंच नाही, हा कोण आहे, ठीक आहे, मग त्याचं काय करायचं, त्याचं DNA जपून ठेवायचं, त्याचे DNA चे सॅम्पल जपून ठेवायचे आणि मग समजून घे त्याचे नातेवाईक त्याला शोधत शोधत जर आले तिथपर्यंत आणि त्यांना जर वाटलं की बाबा आपला नातेवाईक आहे का कोणी, चेक करावं, मग त्यांनी काय करायचं, त्यांचा ब्लडचं सॅम्पल द्यायचं. मग त्यांचा जर DNA मॅच होत असेल तर मग त्या व्यक्तीचा जो काही मृतदेह आहे जर जपून ठेवला असेल तर तो त्या व्यक्तींना देण्यात येईल. किंवा त्याची जी राख वगैरे असते, हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र मानली जाते, तर ती राख त्यांना दिली जाईल त्याचा अंत्यविधी करण्यासाठी. तर अशा प्रकारे अनोळखी मृतदेहांचा DNA डेटाबेस तयार करणारं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे हिमाचल प्रदेश. यानंतर पुढे जाऊया, भारतात 1 लाख रुपये प्रति शेअर अंकाला स्पर्श करणारा भारतातील पहिला स्टॉक कोणता आहे? म्हणजे पहिला शेअर असा कोणता आहे भारतातला की ज्याने 1 लाख रुपयाचा एक शेअर मिळतो? तर असा शेअर आहे मित्रांनो MRFचा शेअर. MRFचा एक शेअर 1 लाखाला आहे. यानंतर पुढे जाऊया, भारतातील पहिले नॅशनल मेट्रो रेल नॉलेज सेंटर कुठे बांधले जाणार आहे? म्हणजे मेट्रो विषयी सर्व जे शिक्षण आहे, सगळं जे ज्ञान आहे ते कुठे मिळणार आहे आणि त्याविषयी एक सेंटर आता कुठे बनवलं जाणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर भारताविषयी रेल नॉलेज सेंटर जे आहे ते दिल्लीमध्ये डेव्हलप केलं जाणार आहे. यानंतर भारत आपला पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प, भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प कुठे उभारला जाते? म्हणजे जे वेस्ट असतं, आपण जे काही वेस्ट टाकतो, जे काही आपलं घरातील जे काही शिल्लक राहिलेल्या गोष्टी असतात त्यापासून आता हायड्रोजन बनवलं जाणार आहे आणि याविषयी वेस्ट टू हायड्रोजन प्रकल्प जो आहे तो पुण्यामध्ये डेव्हलप होत आहे. यानंतर पुढे जाऊया, आणि हा भारतातील पहिला प्रकल्प आहे. यानंतर भारतीय हवाई दलामध्ये लढाऊ तुकडीचं नेतृत्व करणारी पहिली भारतीय महिला अधिकारी कोण बनली? तर शालिजा धामी ही पहिली महिला बनली की जी आता भारतीय हवाई दलामध्ये लढाऊ तुकडीचं नेतृत्व करणार आहे. यानंतर 98वा प्रश्न, 2024 पर्यंत भारतातील पहिला एलिव्हेटेड 8 लेन प्रवेश नियंत्रण कोणता एक्सप्रेस वेवर असेल? तर बघा, तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की 8 लेनचा एलिव्हेटेड हायवे कुठे बनवला जात आहे? एलिव्हेटेड हायवे म्हणजे काय, तर जमिनीपासून वर असलेला, म्हणजे उड्डाण पुलावर असलेला जो हायवे आहे, ठीक आहे, हा कुठे डेव्हलप केला जात आहे? तर हा द्वारका एक्सप्रेस वे डेव्हलप केला जात आहे आणि यावर आपण जर बघितलं तर हा खूप ॲडव्हान्स लेवलचा हायवे असणार आहे. एलिव्हेटेड 8 लेन हायवे कुठे बांधला जात आहे आणि जो 8 लेनचा आहे तो द्वारका एक्सप्रेस वेवर
द्वारका एक्सप्रेसवे या नावाने ओळखला जात आहे. आणि आपण जर बघितलं तर हा हायवे दिल्ली टू हरियाणा या दरम्यान बांधला जात आहे. यानंतर लोकांना रस्त्यावर सुरक्षितपणे चालता येण्याचा अधिकार देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं म्हणलं आहे तर पंजाब हे राज्य बनलेलं आहे. आपल्याकडे एक रोड असतो, रोडच्या शेजारी फुटपाथ असते. या फुटपाथवर एक तर कब्जा त्याच्या शेजारी असलेल्या दुकानदारांचा असतो किंवा रोडवर जर वाहतूक जाम होत असेल तर हे लोक इकडून फुटपाथवरून गाडी चालवतात. अशा प्रकारे आपल्याकडे परिस्थिती आहे. मग पंजाब राज्याने विचार केला की रोडवर चालणाऱ्या लोकांसाठी जे फुटपाथ असेल त्यावर जर तुम्ही काही उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला किंवा तुम्ही जर गाडी वाहने चालवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दंडित केलं जाईल, कारण सुरक्षितपणे चालण्याचा लोकांना अधिकार आहे रस्त्यावर. त्यामुळे हा अधिकार पंजाब राज्याने आपल्या नागरिकांना दिलेला आहे. आणि यानंतर हिंदी भाषेमध्ये वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग शिक्षणाचं सुरू करणारं पहिलं भारतातील राज्य कोणतं बनलेलं आहे तर मध्य प्रदेशने हिंदी भाषेमध्ये वैद्यकीय शिक्षण आणि इंजिनिअरिंगचं शिक्षण मध्य प्रदेश हे राज्य देणार आहे. म्हणजे आपल्याला कसं इंग्रजी भाषेची भीती असते आपल्याकडच्या मुलांना, आणि मग इंग्रजी भाषेची भीती असते त्यामुळं कधी कधी समजतच नाही काय चालू आहे काय नाही. त्यामुळं मध्य प्रदेशने विचार केला की इंग्रजी भाषेत ज्यांना भीती आहे त्यांच्यासाठी हिंदी भाषेमधून त्यांना इंजिनिअरिंग आणि वैद्यकीय शिक्षण आम्ही देणार आहोत. तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथेच समाप्त होतं मित्रांनो. आपण पहिल्या 100 टॉपच्या जे 100 आहे त्या सर्व घडामोडी बघितलेल्या आहे. याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाणार नाही, फक्त जेवढं शिकवलेलं आहे ते तुम्हाला प्रॉपर लक्षात ठेवायचं आहे. आता थांबूया आपण इथं. जर अभ्यास मित्र चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यानंतर तुमच्या मित्रांना जर आपलं चॅनल माहीत नसेल तर त्यांच्यापर्यंत शेअर करा. आम्ही फक्त ही परीक्षा आली मग असं करा आणि तसं करा यावर आम्ही फोकस करत नाही. मुलांना परीक्षेच्या काळात कोणत्या गोष्टी पाहिजे यावर आम्ही भर देतो. बरेचसे चॅनल आहे की ही परीक्षा आली, ही ॲड आली, मग असं करा तसं करा हेच ते सांगतात, पण अभ्यास मित्र तुम्हाला प्रॉपर जो कंटेंट आहे तो प्रोव्हाइड करून देतो. आणि हे चॅनल जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, ही जिम्मेदारी तुमची आहे. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं चॅनल नक्की पोहोचवा. आणि जर तुम्हाला प्रॉपर तयारी करायची असेल, अजून डीपमध्ये जाऊन तयारी करायची असेल तर आपल्या बॅचेस आहेत, जशी डिपार्टमेंटलची बॅच आहे तसे सरळ सेवेचे सुद्धा बॅचेस आहेत, त्या जॉईन करायला विसरू नका. थांबूया मित्रांनो, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे.